मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण, मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीच्याच पोटी जन्मतील श्रीकृष्ण भगवान. देव येईल पण अगोदर देवकीता आली पाहिजे ना. मुलीच्या जन्माचं स्वागत करा, महिला मंडळ अगोदर तुम्ही करा, तर लोक परत स्वागत करत्यान. तुम्हाला मुलगा झाला तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये खुश होता, मुलगा झाला मुलगा झाला, आणि मुलगी झाली की तोंड टाकायचं मुलगीच झाली. आणि तुम्ही कोण होता? बचत गट. मुलीच्या जन्माचं स्वागत आधी तुम्ही करा, मग जग करेल. कोणत्या क्षेत्रात मुली कमी? गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला, द्रौपदी मुर्मू आहे का नाही? देश तुमच्या ताब्यात. कोणत्या क्षेत्रात मुली कमी? आपल्याला का मुली नको? उलट मुलगी जेवढी बापाची इज्जत जपते तेवढा पोरगा जपत नाही. घरात पाहुणा आला आणि आलं जर दूध नसतं, मुलीला दूध आणायला वा, 5 रुपयाचा ठोकला, पोरगी मुठीत दाबती, फुलपत्र महाग झाकून नेती, मागच्या दरवाजात ती दूध आणती, चहा पाजून पाहुण्या रिटर्न आयला टेन्शन नाही. मुलीची क्वालिटी. पोराला वर दूध आणायला ती तांब्या ठोकला टाकतात, पाहुण्या पुढे तांब्या हली तर दूध आणायला निघालो. अरे बेंजातला खुळखुळा आवाज येतो का काय? दसकाटा नुसता बोबाटा कसा करतो रे गाईवान येतो. काय अक्कल पिकल हाय का नाही रे? जरा झाकून पाकून तुला काय जमतं का नाही? थोडी प्रकरण दाबायची वगैरे काय का? नुसता बोबाटाच कसा करतो तू? मूर्ख पोर आहे तो. शाळा भरली, बापाने विचारलं मुलीला, ताई शाळा भरली तुला किती वया लागतात? पप्पा मला 8 वया आणा, पैसे कमी असतील तर 7च आणा, एका वयाच्या 2 भाग करते, विषय भागवते, पण माझी कधीच काळजी करू नका. मुलीची क्वालिटी किती प्रेम आहे माय बाप, मुलीची भाषा. पोराला येसरून नाही बाप, अबे इकडे इकडे तुला किती वया लागतं? हां मला आणा 22 काय शेळा पेटवायची काय? 22 वयाचं काय करतो? पुढून तर काय येत नाही. तू आवाज असाच ठेवा, बदल करू नका. पुढून तर काय येत नाही, मागून येतो, ह्याची नावं काढतील त्याची नावं काढतील. तुझा अभ्यास कोणत्या कंपनीचा आहे बा? तो मागून सुरू होतो या. ह्यातले मूर्ख पोर आहेत. आणि मुलगी इज्जत जपते पण किंमत नाही. साधू महाराजाला विचारलं, सांगा मुलगा होईन का मुलगी? मला एक जणांनी विचारलं, जोडीनं पाया पडाय आलो होतो. जय हरे जय हरे. 1000 रुपये दिलं, मी घेतलं. महाराज हे माझे मेसेज आहेत. मी म्हणलं छान लक्ष्मीनारायणचा जोड आहे, सांगा ना मुलगा होईन का मुलगी? आता मुलगा आणि मुलगी मला कळत असतं तर मी रोज 2 गाव फिरलो असतो का? पण मी मला असा विचारतोय म्हणजे याला पोराचीच अपेक्षा. मी म्हणलं 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागे सरणार. पोरगा नाही झाले, मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता पोरगा होणार पोरगी होणार, ह्याच्या पलीकडे काय? आणि काय भेदभाव करायचे? अहो छत्रपतीला घडवणे सुद्धा एक स्त्री शक्तीच होती, हे लक्षात ठेवा. कोणी घडवले? राजांना. ऐका जिजाऊ मातेची, थोडं मागे सारखा देतो इकडे सर. हा ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसायला लागली व्यथा, छत्रपतींना तत्वज्ञान दिलं, ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनवते टीव्ही पाहता पाहता, पोरग घालतो लाथा, ती म्हणते चला ना माझा माथा, काय करू आता? जा दिंडीत. आता काय करते? संस्कार महत्वाचे. बापाचा बाप वाघ शिवाजी जन्मला माय बाप. छत्रपतींनी हे वैभव निर्माण केलं. आणि भवानी मातेने दिलेली तलवार कशी होती तलवार? आवाज द्या. तसं मुलांवर चांगले संस्कार घडवा. आज गोविंद भाऊ असतील, समाज एवढा त्यांना मानतो, एवढं सगळ्या जमनी तालुक्यामध्ये एवढ्या समाजकारणात राजकारणात त्यांचा ठसा निर्माण केला. पण धन्य माता पिता तर याच्या, धन्यता मुलाला नाही आई वडिलाला आहे. आणि वारकरी कुटुंब माग त्यांचे वडील सुद्धा आळंदी देहू पंढरीचे निष्ठावंत वारकरी. आणि कोणताही असा समाजसेवक असाच घडत नसतो मायबाप. शुद्ध वेजा पोटी फळे रसाळ गोमटी. आई वडील सुद्धा भाग्यवान असावं लागतात. त्याच वेळेस त्या वंशामध्ये चांगली रत्न घडत असतात. विडल सांगा साधू महाराज, याला मुलगा होईन का मुलगी? ही तर विषय चाललाय आपला. कल्पना. देवाचा मुलगा साम, त्याला स्त्रीचा वेश धारण करायला लावला आणि साधू महाराजाची थट्टा केली. कल्पना निर्माण झाली. प्रश्न केला साधू महाराजाला, काय होईल? साधू महाराज म्हणले नका थट्टा करू का, कशाला उगा येडेवानी करता? हा म्हणले माघारी घरी जाऊन कार्टून बघा म्हणले, तुम्ही अजून बच्चे आहे म्हणले. असं मोठ्या माणसात लोकल माणसाने बोलायचं जा म्हणले घरी. तुम्हाला कळत नसन म्हणले, मग लय त्रिकाल ज्ञानी म्हणून घेतात तर सांगा ना मग ह्या माऊलीला मुलगा होईन का मुलगी? साधूला बी राग आला, म्हणले मुलगा असून स्त्रीचा वेश धारण करून आला, असा मला कल्पना निर्माण झाली, माझी थट्टा करता. साधूला राग आला, म्हणले जा ह्याला मुसळ होईन म्हणले. मुसळ, लोखंडाचं मुसळ. साधूचा शब्द काय खोटा ठरतो काय? देव असो नाही तर देवाचा बाप असो नाही तर दोन्ही संघच असू. एकदा साधूने शब्द फेकला की देवाला सुद्धा भोगावाच लागणार. देवाचा पोरगा होता पण सांगितलं म्हणे ह्याला मुसळ होईन. गेले घरी. आणि मग त्या सामला भीती वाटली, म्हणजे काय कुठं नाही केला बा नसलेला. आपण बघता बघता ही नसलेली कल्पना. कल्पना म्हणजे दुर्बुद्धीच ना. दुर्बुद्धी ते म्हणा कादान उपजो नारायण.
माझ्या परत कपडे घातले तर कशाचं काय, आपोआप त्या सांबाचं पोट आलं आणि मुसळच झालं. आणि तरी बी ते यादव कुळाने मिटिंग घेतली, म्हणले हे मुसळ आपल्या वंशाचा नाश करणारे, असा बी साधूने शाप दिला ना, म्हणले ह्या मुसळाचाच आपण नाश करू. उकळ घेतलं मुसळ, त्याच्या काय असं कुठलं म्हणता पिटच केलं त्या मुसळाचं आणि दिलं समुद्रात फेकून. आता काय आपला नाश करीन. पण त्याच मुसळाने नाश केला मायबाप का, जे मुसळ जन्माला आलं त्या मुलाच्या पोटी, त्याचा किस केला आणि समुद्रात फेकलं आणि त्या किसाच्या तुकड्यापासून लहवाळी निर्माण झाली आणि तोच बाण भगवान श्रीकृष्णांच्या पायाला लागला आणि देवाला निजदामाला जावं लागलं आणि यादव कुळाचा नाश झाला. याचा अर्थ असा, देवाचा मुलगा होता त्याला कल्पना झाली तर देवाच्या कुळाचा सुद्धा कार्यक्रम झाला. म्हणून नामदेवराव म्हणतात, माझ्या हरिभक्ताला कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. आणि एकदा कल्पना नाही झाली सुखीच होणार ना. पण तरी नामदेवरांनी दूरदृष्टीचा विचार केला, आयुष्य भरपूर दिले, कल्पना नाही होणार, पण कदाचित विद्वान झाले हो त्याला अहंकार होण्याची दाट शक्यता आहे, पण अहंकार तर नकोच. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये परत देवाकडे प्रार्थना केली, माझ्या हरिभक्ताला कल्पना जरी नाही निर्माण झाली तर कदाचित अहंकार होण्याची शक्यता आहे, पण अहंकार तर नकोच, पण त्याचा वारा सुद्धा नको, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भविकाश अहंकार नको. लोक म्हणते शिकला तेव टिकला, शिकला तेव नाही टिकला, जे वाकला तेवच टिकला. हां, वाकाला शिका, जे हरी नम्र झाला होता ते नाही कोंडेली अनंता, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मुंगी होऊन साखर खा, मुंगी दिसायला नाही झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसणे, एक मुंगी म्हणणे मला दिल्लीला जायचंय, दुसऱ्या मुंगीने खानकुन कानाखाली टाकली, ग बस म्हणले आथरून बघून पाय पसर, आपलं बजेट किती, आपण बोलतो किती, उचलले जिब लावले टळ्या झपकू काय म्हणले, जाईन का मुंगी दिल्लीला नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, ए अकोले गार राखोल्यातून एखादा जर दिल्लीला चालून गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसली तर नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, पासपोर्ट नाही, चेकिंग नाही, नॉनस्टॉप दिली. तिथं गेल्या त्या मुंगीने गार राखोल्यातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला, गे म्हणली पुरावा न्यू पार्लमेंट इन दिल्ली म्हणले, मोदी साहेब सुद्धा घेणार 2 मिनिटात व्हिडिओ कॉलवर तुला मोदी साहेब दाखवले. आणि मग अकोल्यातली मुंगी म्हणली, होय ग तो दिल्लीला कसं काय गेली ग. मग दिल्लीतली मुंगी म्हणली, अगं दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळते का बघा. तसं आणखी थोडं फोडून सांगतो, ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा, म्हणजे लहान व्हान माझ्या ज्ञानोबाऱ्या रूपी मोठ्याचा हात धरा, मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार. त्याच्यामुळं तुका म्हणे जाणून व्हावे लहानावणी लहान, अहंकार करू नका. सध्या ज्याला त्याला गर्व झालाय, ज्याचं त्याचं वाक्य शून्यत नाही ईश्वर निर्माण, तू काय ईश्वर मित्र आहे का काय रे ईश्वर निर्माण करला. आणि ज्याने केलंय त्याला सांगायची काय गरज आहे, ते आपोआप लोकांना कळतंय ना. मी हे केलं आणि तिकडे घ्यायला लोकांना त्रास देतो, बोर करीतो, लोकांना कळणारच आहे ना तुझ्या कार्यातून काय किती ईश्वर निर्माण. पण उगल लोकांना मी असं केलं काहीच सांगू नको, तू बोलूच नको, लोकांना कृतीतून जग कळणार आहे. आपल्या कर्मातून, आपल्या कार्यातून, आपल्या कृतीतून जगाने नमस्कार करावा. विठ्ठल म्हणून अंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकांशी राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये भाव हाताना टाळी मुखाना नाम प्रेमानं भजन. विठोबा रघुमाई टाळी 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 टाळ, हा 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 हा.